नगर परिषद नगरपंचायतींचा जो निकाल आहे तो आता 21 डिसेंबरलाच लागणार आहे। आज झालेलं मतदान आणि 20 तारखेला होणारं मतदान या सगळ्याचा निकाल हा 21 तारखेलाच हाती येणार आहे। कोर्टाने या संदर्भातला निकाल दिलाय। खंडपीठाकडून, नागपूर खंडपीठाकडून हा मोठा निर्णय दिला गेलेला आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। जितेंद्र, आपण म्हणतोय की आता 21 तारखेला जर निकाल आहे, स्ट्रॉंग रूम संदर्भात सुद्धा आता सुरक्षा वाढवावी लागेल का? नक्कीच, कारण आज मतदान होतंय आणि मतदान झाल्यानंतर उद्या लगेच मतमोजणीचा निकाल जाहीर होणार होता। मात्र आता नागपूर खंडपीठाने जो आदेश दिलेला आहे त्यानुसार आता 20 तारखेपर्यंत आता या संपूर्ण ईव्हीएम ज्या आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत आणि हा 20 दिवसाचा कालावधी फार मोठा कालावधी आहे। कारण जिथे या नगरपालिका, नगरपंचायत या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, तेथील ज्या नगर परिषदा आहेत त्यांची कार्यालय आहेत, तिथूनच यांचं वाटप करण्यात आलेलं होतं आणि तिथूनच या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवून आजच्या दिवशी नंतर उद्या मतमोजणी होऊन ते मोकळे करणार होते। मात्र आता हा अतिरिक्त जो ताण आहे, अतिरिक्त जो भार आहे, पोलीस बंदोबस्त राहील, स्ट्रॉंग रूम ठेवण्यात येतील आणि ईव्हीएम मध्ये जो नेहमी मग घोड झाल्याचा देखील आरोप अनेकांकडून करण्यात येतो, तोही आरोप होऊ शकतो। त्यामुळे जी प्रक्रिया आहे आता ती प्रक्रिया लांबलेली आहे। जो उद्या लागणारा निकाल होता त्यासाठी आता 20-21 दिवस आता लोकांना, जे उमेदवार असतील किंवा प्रतिनिधी असतील किंवा पक्ष असतील किंवा सामान्य नागरिकांनाही आता वाट पाहावी लागणार आहे। आता हा वेळखाऊ असा हा पूर्ण कार्यक्रम झालेला आहे। त्याबरोबरच यामध्ये आता अतिरिक्त बंदोबस्त देखील लावण्याची जबाबदारी जी आहे ती आता प्रशासनावर आलेली आहे आणि या ईव्हीएम आता 20 दिवस सांभाळणं हे आता प्रशासनासाठी आव्हानात्मक असेल। त्यासाठी आता प्रशासनाला वेगळी व्यवस्था करावी लागेल, कारण आतापर्यंत हे एका दिवसाचंच म्हणजे एक रात्र सांभाळण्याचं काम जे होतं ते होतं। मात्र आता 20 दिवसाचा जो आहे तो पूर्ण प्रोग्राम प्रशासनाला आता लागू करावा लागणार आहे आणि तो कसा लागू करतो ते आज संध्याकाळपर्यंत स्थानिक प्रशासन डिक्लेअर करेल। त्यानंतरच जे आहे ते आता पुढील जी प्रक्रिया आहे ती पार पडेल। जी जितेंद्र, आपण मुख्यमंत्र्यांचं म्हणणं या संदर्भातलं ऐकलं पुढारी न्यूजवर। त्यांनी असं निश्चित म्हटलेलं आहे की पहिल्यांदाच अशा पद्धतीने निवडणुका आम्ही बघतोय की आम्ही सुद्धा 25-30 वर्ष निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बघितल्यात, पण हे असं पहिल्यांदाच होतंय। जर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात अशी प्रतिक्रिया दिली आहे तर प्रत्यक्ष मागचे अनेक दिवस प्रचारासाठी धावलेले उमेदवार असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच, मुख्यमंत्र्यांनी केवळ आजच नाही तर कालही बोलून दाखवलेलं होतं। त्यांनी आपली नाराजी जी आहे ती कायद्याच्या भाषेत जी आहे ती नाराजी बोलून दाखवलेली, त्याचा उल्लेख आजही मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेला आहे। कारण या ज्या निवडणुका होत आहेत, सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुका 7 ते 8 वर्षानंतर अनेक नगर परिषदा, नगर पंचायतीमध्ये होत आहेत, काही ठिकाणी 3 ते 4 वर्षानंतर होत आहेत। त्यामुळे सर्वच जे पक्ष असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते या निवडणुकीसाठी अतिशय उत्सुक होते। त्यानंतर जो कार्यक्रम लागलेला होता त्या कार्यक्रमानुसार तुम्हाला थोडंसं थांबवते। वकील असीम सरोदे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सरोदे सर, आता आपण बघतोय की 21 तारखेला थेट निकाल आहे असं म्हटलेलं आहे। आपण नेमकं या सगळ्या निकालाकडे कसं बघताय खंडपीठाच्या? बघा, निवडणूक आयोगाची सगळ्यात प्राथमिक जबाबदारी ही आहे की निवडणुका प्रामाणिक, पारदर्शक आणि मोकळ्या वातावरणात झाल्या पाहिजे। त्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर यायला नको किंवा त्यांचं मत देण्याची प्रक्रिया प्रभावित व्हायला नको। आणि यामुळेच आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की जेव्हा 2 किंवा 3 टप्प्यामध्ये विधानसभा, लोकसभा निवडणुका असतात तेव्हा एकत्रित मतमोजणी जी होते आणि त्याच्यानंतर एकाच वेळेस सगळे मतमोजणीचे निकाल जाहीर केले जातात। त्यामुळेच मी परवाच ट्विट केलं होतं की आता जर 2 टप्प्यामध्ये निवडणूक नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या, तर ही आवश्यकता, कायद्याची आवश्यकता आहे की आता याच्यानंतर मतमोजणी एकाच वेळेस म्हणजे 21 डिसेंबरला झाली पाहिजे आणि त्यानुसार उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे। हे न्यायतत्वाला धरून असलेला निकाल आहे। अर्थामध्ये एक मतदानाचा टप्पा झाल्यावर जेव्हा त्या मतमोजणीचा रिझल्ट दिला जात नाही तेव्हा त्याच्यामध्ये बरेचदा घोटाळे सुद्धा होतात। आता ते घोटाळे होऊ नये ही जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे। बरं सर, आता या सगळ्याच्या अनुषंगाने आपण जर पाहायचं झालं, थेट 21 तारखेला निकाल येणार आहे दोन्ही निवडणुकांचा। मुळात जे उमेदवार होते त्यांच्या काही अपेक्षा असतील की बाबा उद्या निकाल येईल, जे सर्वसामान्य आहेत ज्यांनी मतदान केलेलं आहे ते सुद्धा याच आशेवर होते की उद्या निकाल येईल, आपल्याला कळेल आपण कोणाला मतदान केलंय, आपला उमेदवार निवडून आलेला आहे का, आपण कोणाकडे कामं घेऊन जायचं आहे, या सगळ्याकडे कशा प्रकारे पाहायचं? आता 20 दिवसांचा विलंब, मतदार जे असतात त्यांचं काही नुकसान होत नाही,
परंतु तुम्ही जसं म्हणता तसं की जे उमेदवार विविध ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि ज्यांची मतदानाची प्रक्रिया ही लांबणीवर पडलेली आहे, त्या संदर्भात जो अचानक निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याच्याबद्दल कधीतरी विचार करायला पाहिजे. कारण की त्या लोकांचं मोठं नुकसान होते, कारण परिश्रम घेतलेले असतात, लोकांच्या भेटीगाठी घेतलेल्या असतात आणि वेळ दिलेला असतो, त्यासोबतच पैसा खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्या सगळ्यांच्या संदर्भात उत्तर अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने दिलं पाहिजे, उच्च न्यायालयाने दिलं पाहिजे, कारण की त्यांनी तो निकाल देऊन ही प्रक्रिया लांबणीवर सुरुवातीला टाकली आणि 2 टप्प्यात निवडणुका असं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे. बरं, धन्यवाद असीम सरोदेजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. सर्व निवडणुकांचा निकाल हा 21 डिसेंबरला लागणार आहे. आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा जितेंद्र यांच्याकडे जाऊया. जितेंद्र, आता आपण असीम सरोदे सरांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली. कायद्याच्या बाजूने त्यांनी त्यांचं जे म्हणणं आहे ते नेमकं मांडलं. सोबतच उमेदवारांचे जे उमेदवार या निवडणुकीमध्ये होते त्यांना नेमकं आता काय सोसावं लागेल किंवा त्यांनी किती मेहनत घेतली होती याविषयी सुद्धा ते बोललेले आहेत. जितेंद्र, नक्कीच, कारण उमेदवारांनी खूप मोठी मेहनत घेतलेली होती. कारण ह्या निवडणुका 6 ते 7 वर्षानंतर होत आहेत, काही ठिकाणी 3 वर्षानंतर होत आहेत. त्यामुळे उमेदवारांनी मोठी मेहनत घेतलेली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते तयारीला लागले होते. सुरुवातीला तर जे निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम काही 24 नगर परिषदांचा कार्यक्रम जो होता, निवडणूक कार्यक्रम, तो पुढे ढकलला. त्यानंतर तेथील जे नगर परिषदेचे उमेदवार आहेत त्यांची नाराजी होती. मात्र आता जे आहेत ते उमेदवारांचं थोडंसं हिरमुसले असल्याचं आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे. कारण खरं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अर्थात उमेदवार हिरमुसलेले असतील, कारण जो निकाल उद्या येणं अपेक्षित होतं तो आता 20 दिवस 18 दिवस उशिरानं म्हणजे 21 तारखेला येणार आहे. त्यामुळे अर्थात हे उमेदवार हिरमुसलेले असतील. आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, उद्या होणारी मतमोजणी ही थेट 21 तारखेला होणार आहे.